मंडळी, वाहतुकीचे नियम समजावून घ्यायला आणि आपला मॅड कॉमेडीचा नियम पाळायला आज पुन्हा एकदा इथे येते लॉली, अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि तिच्यासोबत आहे विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. फुक्कटचा हॉर्न वाजवतो इथे. ए बाय, फुक्कटचा हॉर्न वाजवल्यावर पण फाईन आहे माहिती का? निघ म्हटलं ना, कळत नाही? सौजन्य सप्ताह सुरू आहे. सौजन्याला सांगतो निघ. बापरे, सौजन्याचा अर्थ कळतोय? निघ म्हटलं ना, निघ. होय बुडा. अरे ए प्रसाद साहेब, नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? नाही. ट्रॅफिक हवालदार? नाही. हो हो ओळखलं. काय कधी ओळखलं? काय ओळखलं सांगा. उगा आपलं नाही का, तुम्ही नवीन गाडी घेतली त्या दिवशी रजिस्ट्रेशनला आला होता आरटी ऑफिसला, नाही का? तेव्हा गाठभेट झाली आपली. येस. मग नई गाडी की पार्टी किया की नहीं किया? ऐसे ही पेड़े पे सल्टा दिया. साहेब तुम्ही काय करा माहित आहे, सलीम सोबत एक माणूस ठेवा पार्ट्यांचा हिशोब ठेवायला, लय बाकी आहेत. तर आमच्या वाहतूक खात्याचं इथे सौजन्य सप्ताह सुरू आहे. आम्ही काय ठरवलंय की आता नागरिकांना दंड मारायचं नाही, त्यांना बोलवायचं, त्यांना वाहतुकीचे नियम सांगायचे, जनजागृती करायची. आणि तुम्हाला सांगतो ह्याचा एवढा परिणाम झालाय, 2 दिवस झाले एकही अपघात नाही घडलाय आणि आपल्याला खात्री आहे पुढेही घडणार नाही. आता तोंडावर पाडलं. सांग पाठवा बाई, नाही इथं पाठवा. हॅलो, डोंट फ्लॅश डोंट क्लिक. ओ मुच्छड. बाई नीट बोला. खांडेकर मी खांडेकर. ओ दांडेकर. दांडेकर बोलो. खांडेकर वाचता येत नाही का? बघा, प्रसाद खांडेकर. ओ प्रसाद. हा, तुम्ही सगळीकडे वाटत फिरता वाटतं. म्हणजे अहो ते प्रसाद सगळ्यांना वाटत ना, ते द्या ना मला. द्या ना प्रसाद, द्या ना माझ्या मुठीत. काय बोलताय बाई तुम्ही? अहो ते फौजी मुठीत प्रसाद देतात ना, ते बोलली मी. कुठलं ना गालंय बाई? नीट बोला. ट्रॅफिक हवालदार आहे, ट्रॅफिक हवालदार. माहितीये मला, तुम्ही ट्रॅफिक हवालदार ते आहे ना? तुम्ही ते सिग्नलवर ऑफर डान्स करताना मला खूप आवडतो. ऑफर डान्स म्हणजे कुठला? हा, ते असं करता ना तुम्ही. ए तू थांब, ए तू ये, ए तू थांब, ए तू ये ना. अरे दोघांनी पण या. अरे ठोकली तू करता ना. वेगळंच आहे काहीतरी. तुम्ही करता ना असं बाई. तो डान्स नसतो, सिग्नलला उभं राहून मी ट्रॅफिक हँडल करत असतो. ए बाबा, आणि लोकांना नाही बोलवत तू ये तू ये. ए बाबा तुझी गाडी थांबव, तू ये तुझी गाडी. असं गाड्या हँडल करत असतो बाई. मला वाटलं ते डान्स करता. नाही बाई, असं नसतंय हो. असं नसतंय बाई. काय करताय तुम्ही? एन्जॉय. मला एन्जॉय करायला खूप आवडतं. सगळ्या जगाने एन्जॉय करा, लॉलीने पण एन्जॉय करायला. लॉलीला मज्जा येते. नाही नाही बाई, एन्जॉय तसं नाही हो. अहो एन्जॉय म्हणजे तुम्ही आता सिग्नल तोडलात त्याच्याबद्दल बोलतोय मी. या ऍक्च्युली काय झालं ना, हिज कार किस माय कार. म्हणजे हिज कार म्हणजे काय? म्हणजे त्या गाडीने माझ्या गाडीची पप्पी घेतली म्हणून मी त्याला पकडत होती. अच्छा, म्हणजे त्याच्या गाडीने ठोकली तुमची गाडी? कसं बोलताय तुम्ही? ही काय शब्द आहेत? गाडी ठोकली म्हणजे नाही बोलायचं. ह्याच्यात काय वेगळे? पप्पी घेतली गाडीने, गाडीची पप्पी घेतली असं बोला. अहो बाय, गाडीची पप्पी कशा बाई कोण घेईल? का नाही घेणार? गाडी म्हणजे पण बाईचं रुपडच आहे. Oh my God. गाडीचे 2 हेडलाइट म्हणजे 2 डोळे.
गाडीचे 2 मिरर म्हणजे 2 कान. गाडीची पुढची 2 चाकं म्हणजे 2 हात आणि मागची 2 चाकं म्हणजे 2 पाय. गाडीचं बोनेट म्हणजे गाडीची डिक्की म्हणजे अरे बापरे, ह्या 2 अवयवांचा तर मी विचारच नाही केला. काय बरं असेल? बोनेट तर गरम असतं, डिक्कीत तर गॅस असतो. ओ माय गॉड, गाडीची पोटरी कुठे असते ह्याचा तर मी विचारच नाही केला. बाई नका करू हो विचार. किती कन्फ्युज. हे नका लॉजिक सांगू हो बाई. तुम्ही एवढा रॅश गाडी चालवत होता, पुढे जाऊन ऍक्सिडेंट झाला असता, गाडी ठोकली असती तुम्ही त्याला. तेच करायचं होतं मला. का? त्याच्या गाडीवर एल लिहिलं होतं ना. मग एल लिहिलं होतं का गाडी ठोकल? हे काय लॉजिक आहे? एल लिहिलं म्हणजे आता वेगळं. तुमच्या गाडीवर काय लिहिलंय? माझ्या गाडीवर एफ लिहिलंय. काय लिहिलंय? एफ. एफ का लिहिलंय? एफ म्हणजे फिमेल. असं असतंय का बाई? या फिमेल म्हणून तुम्ही एफ लिहिलंय? हो असं नसतं. सगळ्यांनी आपापले अफलाबेट वाटून घेतलेत ना, म्हणून मला पण आवडीचा माझा अफलाबेट मी मला घेतलाय. काय वाटून घेतले? अफलाबेट. अफलाबेट म्हणजे? ओ माय गॉड. ABCD. A फॉर ॲडल्ट, B फॉर बॅचलर, C फॉर सिंगल, D फॉर डिच, E फॉर एव्हरीवन, F फॉर फालतूगिरी, G फॉर जीले जिंदगी, H फॉर हचकुली, I फॉर I लव यू, J फॉर झंगड गुत्ता, J फॉर तू काय लगेच बॉम्ब 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 वाजवतोय? ती बाई थांबत नाही, तू तरी थांब ना. बाई नका डोकं फिरवू. ऐका माझं, आज ना सौजन्य सप्ताह चालू आहे, तर कवा इंगा दाखवलं असं तुम्हाला. दाखवा ना इंगा. काय वाटलं इंगा म्हणजे? काय वाटलं तुम्हाला? बाई ऐका बघा, आज ना आम्ही नागरिकांना इथं दंड करणार नाही आहोत. नाही. हा, आम्ही नागरिकांना वाहतुकीचे नियम सांगून त्यांना जागरूक करणार आहोत. 1 मिनिट. लॉलीला जागरूक करायची गरज नाही, कारण या अख्ख्या जगामध्ये लॉली एवढी जागरूक कोणीच नाहीये. खरंच? लॉली 5:30 वाजेपर्यंत जागरूक असते. पहाटे 5 वाजेपर्यंत जागरूक असते आणि 5 नंतर लॉली झोपरूक होते. काय करायचं बाई तुमचं? कुठून आलात? सांगितलं तर याल. काय बोलायला? लॉली एन्जॉय सगळे. बाई ऐका, आज ना सौजन्य सप्ताह चालू आहे, ऐकून घ्या तुम्ही. 1 मिनिट. काय? ह्या पताका कसले लावले आहेत? पताका नाही हो बाई, ते आमच्या वाहतूक शाखेने काही स्लोगन लावलेत लोकांना जनजागृती करण्यासाठी. वाव. हा, किती छान स्लोगन आहेत. है ना? अतिघाई संकटात नाही. घाई चांगलीच नसते, मग केवढी मोठी संकट येतात समोर. बरोबर आहे, हे आवडले मला. हे पण छान आहे. होईल 2 मिनिटं उशीर, पण जीवन होईल सुरक्षित. 2 मिनिटं उशीर झालेला चालेल, पण सुरक्षा व्यवस्था इज इम्पॉर्टंट. हे तर मला खूप आवडलंय. आवरा वेगाला, सावरा जीवाला. वेगाला ना वेळीच आवर घालायचा, मग जीवाचं तुम्हाला माहित नाही. जीवावर येतो डायरेक्ट. वाव, हा पण छान आहे हो. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मना काय मस्त ब्रेक मारतो आणि उत्तम ब्रेकच मारत नाही, एकदम नॉन स्टॉप. किती वेळा सांगितलं, ऐकतच नाही. वाव, इशी, ह्याच्यात काहीच गंमत नाही. वाहन चालवताना सेल वापरू नका, ह्याच्यात काय आहे? शी, मला नाही आवडलं. भाई लोक आतापर्यंत वेगळं समजत होते हो. तुमच्या तोंडून आलो त्याचा अर्थच बदललाय. तुम्ही नका, तुम्ही निघा. नाही लय झालं तुमचं निघायचं. छान आहे, मला अजून वाचू दे ना. मुळात मला कळत नाही तुम्हाला लायसन्स कोणी दिलं? तुमच्यासारख्या एखाद्या हवालदाराने दिलं. हा, ते मला म्हणाले की लॉली तू आम्हाला 8चा आकडा काढून दाखव. मग मी त्यांच्या हातावर 8चा आकडा काढला. हातावर 8चा आकडा काढला? या, तुम्ही सांगा, मी तुमच्या पोटावर पण 8चा आकडा काढू शकते.
1 मिनिट, तुमचं पोट एवढं मोठं आहे की त्याच्यावर 888 पण काढू शकता. निघा निघा म्हटलं ना बाई. नाही निघा इकडून. डोंट क्लाइम. माझं हृदय फुलवून होतंय. म्हणजे काय होतंय? भरून येतंय. निघते का आता? निघ म्हटलं ना. पण ते निघ इकडून. चांगलं येतं. निघ. परत तुमच्याकडे.